अजितदादा जिवंत आहेत की नाही या प्रश्नाचं उत्तर आता मिळणार आहे. कारण अजितदादांच्या विमान अपघाताची CID द्वारे चौकशी सुरू झाली असून त्यात एक असा पुरावा सापडला ज्याने या प्रकरणाचं सगळं चित्र स्पष्ट झालंय. 28 जानेवारीला हा अपघात झाला होता. तेव्हापासून आजपर्यंत दररोज या प्रकरणात नवनवीन दावे केले जात होते. पण अचानक काल CIDच्या तपासात अशा काही गुपित माहिती समोर आल्या ज्याने आजपर्यंतच्या सगळ्या बातम्या खोट्या ठरवल्या आहेत. त्या एका पुराव्यामुळे सगळ्या माहितीचा उलगडा झाला आहे. आता ही गुप्त माहिती होती, ही माहिती काही लोकांनाच माहिती होती. त्यामुळे गुप्त ठिकाणी आता बैठका सुरू झाल्या आहेत. दादांचं आगमन होत आहे असं बोललं जात आहे. एक विमान अचानक बारामतीमध्ये उतरणार, दादा त्याच्यातून फाईल घेऊन येणार आणि पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वादळ निर्माण करणार अशी चर्चा अतिशय दबक्या आवाजात गुपितपणे सुरू झाली आहे. कारण की एक असा पुरावा सापडला आहे की जो पुरावा याआधी अजिबात सापडला नव्हता. या पुराव्यामुळे दादांचा जो अपघात होता याविषयी अतिशय धक्कादायक माहिती समोर आली. आता सगळ्या चर्चांना पूर्ण विराम लागणार आहे. कारण की CID पथकाने एक अशी तपासणी केली, एक असं सत्य बाहेर काढलं जे याआधी कोणालाच माहिती नव्हतं. 28 जानेवारी रोजी दादांचं अपघातात निधन झाल्याचं सांगण्यात आलं. तो अपघात झाला त्याच दिवशी लोकांचा भरोसा बसत नव्हता. इतका मुरब्बी आणि लोकप्रिय नेता अपघातात जाऊच शकत नाही अशी पहिली शंका लोकांमध्ये निर्माण झाली होती. आणि त्याच शंकेला खातपाणी घालण्यासाठी दररोज नवनवे दावे समोर येत होते. पहिल्या दिवशी 6 लोक विमानात बसले असल्याची बातमी आली. मृतदेह 5च सापडले. बातम्यांमध्ये अपघात झाल्या सुरुवातीला दाखवलं गेलं 6 जण बसले होते, पण काही वेळानंतर ती बातमी बदलून 5 जणच बसले होते असं त्या बातम्यांमध्ये करण्यात आलं. पण जेव्हा विमानाच्या पॅसेंजरचा मॅनिफेस्टो म्हणजे प्रवाशांची यादी जेव्हा आली तेव्हा त्या यादी प्रवाशांची संख्या 6 दिसत होती. आणि खरा संशय इथूनच सुरू झाला होता. त्यानंतर अमोल मिटकरींनी असे काही प्रश्न उपस्थित केले ज्यामुळे लोकांच्या दबक्या आवाजात चर्चा वेगानं सुरू झाली होती. हे सगळं होत असतानाच जेव्हा CID पथकाला याच्या तपासाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आणि त्यानंतरच या प्रश्नाचं उत्तर आता मिळणार आहे. ज्यामुळे आज बारामतीमध्ये अतिशय दबक्या आवाजात गुप्तपणे चर्चा सुरू झाली आहे. दादा परत येणार अशी चर्चा आता सुरू झाली असं बोललं जात आहे. अचानक CIDने एका रात्रीत अशी तपासाची चक्र फिरवली की ज्यामुळे सगळं या प्रकरणाचं सत्य बाहेर आलं आहे. ज्यामुळे आता जनतेला खात्री पटू लागली आहे की दादा खरंच आहेत की काय असं बोललं जाऊ लागलं आहे. लोकांच्या मनात आता असंच वातावरण निर्माण झालं आहे. अशा प्रकारच्या पोस्ट, अशा प्रकारचे व्हिडिओ आता YouTubeवर व्हायरल होत आहे. एक तारीख देखील सांगण्यात आली आहे. ती तारीख उद्याची आहे. त्या तारखेला दादा पुन्हा परत येणार अशी माहिती गुप्त ठिकाणून आली आहे. याला कारण ठरला तो CIDच्या तपासात सापडलेला पुरावा. CID आपल्याला जसं माहीत आहे, CID तपास जेव्हा होतो तेव्हा त्यामध्ये कुठलीही चूक होत नाही. CID पुरावे जमिनीतून नाही तर अगदी पाताळातून शोधून काढत असते. आणि अखेर CIDने ते करून दाखवलं. मंत्रालयामध्ये एका संशयिताची अत्यंत कडक चौकशी पार पडली आणि त्यातूनच या प्रकरणाचं सगळं सत्य आता बाहेर आलं आहे. आता या प्रश्नाला पूर्णविराम लागणार. दादा आहेत की नाही, दादा परत येणार आहे का, जो प्रश्न कालपर्यंत सगळीकडे चर्चेला जात होता, ज्याची एक तारीख देखील जाहीर झाली. आता या तारखेला दादा शिवाजी द बॉस या पिक्चर मधल्या रजनीकांत सारखे परत येणार आहे. पण खरोखर आता ते आहेत का या प्रश्नाचे उत्तर आता समजणार आहे. दादाचं पुनरागमन नेमकं होणार का, दादा नेमकं कधी येणार, या सगळ्या गोष्टींकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. विमानतळावर लोक वाट पाहत आहेत. अचानक एखादं विमान पुन्हा बारामतीच्या धावपट्टीवर उतरणार, दादा बाहेर येणार, पटकन पत्रकार परिषदेत ते सत्य उघड करणार. अशा प्रकारच्या चर्चांना आणि शक्यतांना आता उधाण आलं आहे. काही लोक म्हणतात देवाचा चमत्कार घडणार आहे, तर काहींना वाटते दादा सुरक्षितपणे एका ठिकाणी त्यांना हलवण्यात आलं आहे आणि ते आता पुढे येणार आहे. अशा प्रकारच्या शंका, अशा प्रकारच्या अफवा आता पसरत होत्या. पण अचानक जेव्हा CIDची एंट्री झाली त्यानंतर सगळं चित्र बदललं. कालपर्यंत या प्रकरणाचं चित्र वेगळं होतं, पण CIDने याचं सत्य बाहेर काढलं. CIDने एक पुरावा गोळा केला आहे ज्यामुळे लोकांमध्ये चर्चांना पूर आला. मग नेमकं CIDच्या चौकशीमध्ये कोणता पुरावा सापडला आहे, पहिल्या दिवसापासून तर आजच्या दिवसापर्यंत नेमकं काय खरा घटनाक्रम होता. कारण की पुरावा असा आहे की ज्याने तुम्ही पहिल्या दिवसापासून आजपर्यंत जे बघलं ते सगळं बदललं आहे. जे दाखवलं गेलं ते वेगळंच होतं आणि सत्य भलतंच निघालं आहे. रहस्याच्या 28 जानेवारीची ती सकाळ दिसायला साधी होती, पण त्या दिवशी जे झालं ते आजही एका मोठ्या रहस्याच्या अंधारात दडले. सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एका चर्चेचा झंझावात सुरू आहे आणि प्रत्येकाच्या मनात आणि जिभेवर केवळ एकच प्रश्न रुंजी घालत आहे. तो
तो म्हणजे आपले लाडके नेते खरोखर आपल्यात अंतरले आहेत का? हा प्रश्न फक्त भावनेतून निर्माण झाला नसून त्यामागे अनेक तर्कशुद्ध कारणं लावली जात आहे. पहिलीच गोष्ट बघा ना, टीव्हीवर आपण सगळ्यांनी पाहिलं होतं की 28 जानेवारीला ती दुर्दैवी घटना घडली. पण आज एक अशी माहिती समोर आली जी सगळा खेळच पालटून टाकणारी आहे. ज्यावेळी दादा मुंबईहून विमानात बसतानाचा तो व्हिडिओ आला होता, तो जर तुम्ही नीट पाहिला तर त्यात एक मोठी मेक मारलेली दिसती. त्या विमानाच्या पात्याचा म्हणजे पंख्यांचा जो रंग होता तो पूर्णपणे वेगळा होता. आणि ज्यावेळी बारामतीच्या शेतात विमानाची दुर्घटना झाली त्यावेळेस तिथे पडलेल्या पात्यांचा रंग पूर्णपणे वेगळा दिसत होता. आता विचार करा, मुंबईहून उडालेलं विमान, तिथे पडलेले अवशेष, यात फरक कसा? मग लोकांना मोठा प्रश्न पडलाय की मधल्या काळात विमान बदललं गेलं की त्या विमानात दादाच बसले नव्हते? आता पुढं आहे का, या प्रकरणाला कलाटणी देणाऱ्या 3 ते 4 गोष्टी आता समोर आलेल्या आहेत. त्यामध्ये प्रवाशांची संख्या, तिथल्या सदस्यांचे जबाब, CIDचा तपास, यावरून एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा समोर आला. आणि या पुराव्यामुळे या संपूर्ण घटनेचं चित्र आता स्पष्ट होऊ लागलं. मग आता लोकांच्या मनात मोठी साशंकता निर्माण झाली आहे. नक्की त्या CID चौकशीत काय बाहेर आलंय? दादा खरोखर आता परतत आहेत का? जर दादा परत आले तर त्यांच्या येण्याचं स्वरूप नेमकं कसं असेल? हे सगळे प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला सतवत आहेत. आम्ही विशेष व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती सांगणार आहोत. एक गोष्ट लक्षात घ्या, या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही अफवा पसरवत नाहीयेत किंवा हवेत शंका मांडत नाहीयेत. आपण फक्त ज्या फॅक्ट्स आहेत किंवा जी सत्य परिस्थिती आहे तीच मांडत आहोत, जी खुद्द CID तपासातून हाती लागली आहे. एक धक्कादायक गोष्ट म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय घडलं, खरं वास्तव काय, रचलेला बनाव काय, दादाच्या संदर्भात शक्यता जी व्यक्त केली जात आहे ती खरोखर सत्यात उतरणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सविस्तरपणे पण साध्या सोप्या शब्दात आपण पाहणार आहोत. जर तुम्हाला असं मनापासून वाटत असेल, तुमच्या मनात ती शंका असेल की दादा खरोखर येणार आहेत का, ते जिवंत आहेत का, हे जाणून घ्यायची तुमची तीव्र इच्छा असेल तर तुम्ही अगदी योग्य व्हिडिओ पाहतात. आपण या प्रकारचे सर्व महत्त्वाचे पैलू तुमच्यासमोर सादर करणार आहोत. पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत या गूढ प्रकरणाचा अंतिम व्हिडिओ आहे असं समजा, कारण यानंतर तुम्हाला दुसरा कुठलाही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही. यामध्ये जे आम्ही स्पष्ट करणार आहोत ते अत्यंत सविस्तर आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं सांगितलं जाणार. त्यामुळे व्हिडिओ अतिशय शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. आता व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी एक क्षण थांबून विचार करा, जर ही दुर्घटना खरोखर घडली असती तर मग इतक्या संशयास्पद गोष्टी का घडत आहेत? प्रत्येक नवा दिवस जुन्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी नवीन कोड्यांची भर का टाकत आहे? जनतेतून उमटणारा एकच आवाज सोशल मीडियावर घुमतोय की काळाचा घाला असत्य ठरो, आमचे लाडके नेतो पुन्हा येऊ. लोकांच्या मनात एक ठाम विश्वास बसला आहे की जे चित्र आज उभं केलं जाते त्याच्या पलीकडे काहीतरी निराळं आणि मोठं वास्तव असू शकतं. तारीख 28 जानेवारीची होती. 8:04 तिथे मुंबईमधून निघाले होते, पण जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा तो भीषण अपघात झाला. पण विशेष गोष्ट अशी की त्यांच्यासोबत भरपूर जण असायचे, पण त्यांच्यासोबत फक्त त्यांचे सुरक्षा रक्षकच त्या दिवशी होते. सुरुवातीला प्रवास सुरळीत होता, पण 8:40 असं अघटित घडलं की विमानचा रडारशी संपर्क तुटला आणि विमान होत्याचं नव्हतं झालं. पण नंतर एक गोष्ट लक्षात आली, विमान रडारून गायब झालं तरी पुढची 5 मिनिटं ते हवेत होतं. असा संशय आहे त्या वेळात विमानात नक्की काय घडलं. सगळ्यात मोठी गडबड म्हणजे कागदांवर 6 प्रवाशांची नावे, पण जिथं विमान पडलं तिथं 5 जणांचे अवशेष सापडले. मग तो 6वा माणूस हवेतच गायब झाला की उड्डाणापूर्वीच खाली उतरला होता. दुसरी अजब गोष्ट म्हणजे विमानाचा रंग. लोक म्हणतात जेव्हा विमान मुंबईहून निघालं तेव्हा पंख्याचा रंग हिरवा होता, मग बारामतीच्या शेतात जे तुकडे पडले तिथे मात्र रंग लाल दिसत होता. मग आता विचार करा, हवेत उडतानाच विमानाचा रंग आपोआप कसा बदलेल? याचा अर्थ असा होतो की जे विमान पडलं ते वेगळंच होतं की काय, असा प्रश्न निर्माण होतोय. तसेच एका मोठ्या नेत्याने खळबळजनक दावा केलाय, विमान पडण्यापूर्वी कोणतरी याच्यातून बाहेर पडताना दिसलं होतं. ज्या नेत्याचा आपण शोध घेतोय त्यांनी तर उडी मारली नसेल ना, अशी शंका निर्माण होत असतानाच विमानतज्ञ अजय परांजपे यांनी देखील एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. ते म्हणतात, आग इतकी भयानक होती, विमानाचं लोखंड विरघळून गेलं, मग हातातील घड्याळ कागदपत्र कशी सुरक्षित राहिली, हे कसं शक्य आहे? या सगळ्या प्रकारात एका फाईलीची चर्चा आहे. असं म्हटलं जात आहे त्यांच्याकडे एक अशी फाईल होती ज्यामध्ये मोठ्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराचे कच्चे चिठ्ठे होते आणि ती फाईल ते दिल्लीला घेऊन जाणार होते, अशी माहिती संजय राऊत यांनी केली होती. मग हे सगळं राजकारण आहे का, असाही प्रश्न त्यांनी विचारला होता. तर अशा प्रकारचे प्रश्न याच्यातून त्या ठिकाणी आहे. मग आता लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले खरे, पण CIDच्या तपासानंतर आणि ब्लॅक बॉक्स उघडल्यानंतरच या प्रश्नांची माहिती आपल्याला समोर येणार आहे. पण तोपर्यंत तुमच्या मनात नेमकं काय प्रश्न आहेत नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.